माझ्या ऑर्गनायझेशनसाठी बोलतोय मी. सगळ्या एचओडीना हा प्रॉब्लेम आहे, पण पीपल नॉट स्पीक. नाही, प्रॉब्लेम आहे म्हणून तर इथे बसलोय. प्रॉब्लेम आहे म्हणून तर रेजिस्टन्स आहे. आय लव्ह दिस रेजिस्टन्स. तुम्हाला जर वाटत असेल की तुमचे प्रश्न मला टोचतायत, मला हे प्रश्न आवडतात, कारण की प्रश्न आहेत म्हणजे तुम्हाला सोल्युशन पाहिजे. दॅट इज, मला हे मी कुठे म्हटलं हे टोचतंय मला. इनफॅक्ट आय लव्ह दिस. तुम्ही बोला, कारण की त्याच्याशिवाय मला कसं कळेल. आणि म्हणूनच तर मी छाती ठोकून बोलतोय ना. जर माझ्यात कॉन्फिडन्स नसता, जर मी काहीतरी हवाई बोलत असतो, तर मी तुम्हाला एवढं कॉन्फिडेंटली बोललोच नसतो. मी काय म्हटलो असतो, सर ओ बघावं लागेल, असं होतं सर, करावं लागेल. व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल की इन्फ्लुएन्स, मी काय म्हणतो, पायऱ्या येतो त्याला. डायरेक्ट आपण पहिली पायरी, आपण आपलं चुकतं काय मी तुम्हाला सांगतो. जर लॅडरच्या 10 पायऱ्या आहेत, तर आपण लॅडरच्या वरती काय सगळ्यात आधी बिहेवियर चेंज आहे, की त्या व्यक्तीचं सर बिहेवियर चेंज झालं पाहिजे. तुम्ही पहिल्या लॅडरवर आहात. एक्झाम्पल, आपल्या लर्निंगमध्ये आपण काय म्हणतोय की सर डायरेक्ट आम्हाला सांगा बिहेवियर चेंज कसं होईल. दॅट इज नॉट पॉसिबल ना. आपल्याला अंडरस्टँड करावं लागेल की त्या व्यक्तीसोबत कसं. मला सांगा, इथे अजून प्रेम नाही, आपण म्हणतोय की मुलं कधी होणार आहेत. लग्नच नाही ना अजून. पहिले प्यार होगा, फिर एंगेजमेंट होगी, फिर शादी होगी, फिर होगा ना. आर यू गेटिंग माय पॉईंट? इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. आपण इथे आहोत आणि आपण इथं असण्याच्या आपल्याला समज आहे की आपण इथं आहोत, आपण इथं नाही आहोत. मी परत सांगतो तुम्हाला, डोंट गो विथ द टायटल्स. तुम्ही ते टायटल ह्या हॉलच्या सगळे बाहेर काढून या. मी कालही बोललो होतो. अदरवाईज ते जाणार नाही मग डोक्यामध्ये. कारण तुम्ही जर त्या टायटल सोबत, तुम्हाला काय वाटतं की 4 लोक जर तुम्हाला रिस्पेक्ट करतायत, सॉरी टू से दिस, खरं असू शकतं, खोटं असू शकतं, मी रॅन्डम बोलतोय. 4 लोक जर तुम्हाला रिस्पेक्ट करत असतील, तर ते जरुरी नाहीये की ते तुमच्या प्रभावामुळे करतायत, ते तुमच्या टायटलमुळेही करू शकत असतील. यू हॅव टू आस्क युअरसेल्फ की ते माझ्या पदामुळे मला रिस्पेक्ट करतायत. मराठीत तर किती मोठी म्हण आहे की माणसाला नाही हो, त्या खुर्चीला किंमत आहे म्हणतात. एखादा अधिकारी रिटायर होतो, दुसरा येतो, त्या दुसऱ्या माणसाला रिस्पेक्ट मिळते. ह्याचं कारण काय? ह्याचं कारण आहे की त्या खुर्चीला किंमत ही सगळीकडे मिळते. सर, माझं ऑफिस काय, कुठल्याही ऑफिसमधला जो फाउंडर असतो, एखाद्या ऑर्गनायझेशनचा फाउंडर आहे, मला सांगा त्या फाउंडरच्या समोर तर सगळे नीटच वागतील, त्या फाउंडरच्या समोर तर सगळे व्यवस्थितच वागतील का? का वागतील? त्या फाउंडरच्या समोर सगळे व्यवस्थित का वागतील? जॉब रिटेन करायचा आहे, भीती आहे, आणि त्या टायटलवर इन्फ्लुएन्स आहे कि हमचे फाउंडर साहेब आहेत. तो हो सकता है यार, तुमको सोचना पडेगा, पूछना पडेगा की माझा खरंच इन्फ्लुएन्स आहे का. मी त्याच्यावरच येतो. इन्फ्लुएन्स कसं करायचं सर, ह्याचेच तर टूल्स आहेत आपले. आज मी घेणार आहे ना ते पुढे. पण वी हॅव टू अंडरस्टँड. बघा, मी इन्फ्लुएन्सचे काय काय मुद्दे आहेत. पहिला मुद्दा काय, मी म्हणालो की तुम्हाला रूटमध्ये जावं लागेल. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं आपण एक्झाम्पल घेतलं. तुम्हाला तुमचे ऍक्च्युअल फॉलोअर, हक्काचे लोक किती आहेत. ट्राईब्स म्हणून एक खूप भारी पुस्तक आहे, ट्राईब्स म्हणून. ट्राईब्स पुस्तकात दिलं आहे की तुमची ॲक्च्युअल ट्रायबल किती आहे. ट्राईब त्याला म्हणतो आपण, ट्राईब कम्युनिटी. तुमची कम्युनिटी म्हणजे आपला समज काय आहे की माझ्या अंडर 50 लोक आहेत म्हणजे ही माझी ट्राईब आहे. टायटल से है वो, पण तुमचा ॲक्च्युअल प्रभाव किती आहे. त्या 50 पैकी होऊ शकतं की 10च लोक आहेत जे तुम्हाला मनातून रिस्पेक्ट करतात, मनातून तुमचा प्रभाव आहे त्याच्यावरती. आणि त्या 10 लोकांना तुम्ही काही सांगून बघा, त्याला तुम्ही शिव्या पण द्या, ही विल ॲक्सेप्ट इट. कारण ॲक्च्युअल रिस्पेक्ट आहे. ही इज माय एम्प्लॉई, इज एमटेक. तो काही कॅमेरामॅन नाही आहे. तुमच्या मागे बसलेला माणूस एमटेक स्ट्रक्चर आहे, हा इथे बसलेला कॅमेरा घेऊन. नाव दिस मॅन इज वर्किंग विथ मी फ्रॉम लास्ट 5 years. पहिले 2 वर्ष तर तुम्हाला माहिती नव्हतं माझ्या कंपनीत काम करतोय. व्हेन आय अंडरस्टूड, त्याच्यातली एक कॉम्पिटन्सी, इंटिग्रिटी म्हणून पुढे आहे. ट्रस्टवर्दी मुलगा आहे. ज्यावेळेस मला कळाला हा ट्रस्टवर्दी आहे, पण त्याला बाकीच्या गोष्टी माहीत नाहीत, त्याला फीडबॅक घेता येत नाही, बोलता येत नाही, कम्युनिकेशन नाही आहे. भलेही तो एमटेक आहे, टीम में बडा है, टेक्निकल में, बिहेवियर में दिक्कत आहे. मागचे 1 वर्ष झाले मी त्याला सोबत घेऊन फिरतोय, त्याला एज्युकेट केलंय. त्याला विचारा, हे लाईव्ह एक्झाम्पल सांगतोय. तो काय माझा भाऊ, नातेवाईक नाही, तो पगारी माणूस आहे मागे बसलेला. त्याला हक्काने मी पहिले एज्युकेट केलं की भैया तेरे को मैं 2 साल रखूंगा साथ में, बट यू हॅव टू अंडरस्टँड. तो त्याचं टेक्निकल एज्युकेशन बाजूला ठेवून 2 वर्ष फक्त सोबत फिरतोय बिहेवियर शिकण्यासाठी. की मग त्याला पहिले एज्युकेट करावं लागेल की यार आपण जे शिकतोय, आपण जे करतोय, हे तुला आधी समजून घ्यावं लागेल. मी जो फीडबॅक देतोय हा तुला कन्स्ट्रक्टिव्ह घ्यावा लागेल. ह्याच्या पुढे तेच आहे, फीडबॅक कसे घ्यायचे. बट दॅट इज द ब्युटी. यू हॅव टू अंडरस्टँड की जिथे आपण इथे होतो की सर फीडबॅक देण्याची कला आहे, फीडबॅक घेण्याची पण कला आहे. हां, आता सुरुवात कुठून करायची मला सांगा. आधी आपल्या कर्मचाऱ्यांना फीडबॅक घ्यायचं कसं आहे शिकवायचं, का फीडबॅक आपण द्यायचा कसा आहे शिकायचं. रिसीव्ह कसं करायचं.